अकोला येथील नवीन बस स्टँडच्या जवळील अंडरपासच्या पाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। हा मृत्यू कितीही संदिग्ध वाटत असला तरी तो आकस्मिक की घातपात याबाबत अधिक तपास सुरू आहे। आम्हाला सकाळी माहिती पोलीस स्टेशनला माहिती झाली की बस स्टँडच्या समोरील तळघराचा जो हे रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये पाणी साचलेलं आहे। त्या पाणी साचलेल्यामध्ये एक इसम डुबलेला आहे। तसेच आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचलो। सदरची घटनास्थळाची पाणी केली असता त्या ठिकाणी तुमुंग पाणी भरलेला आहे। खालचा तळ रस्ता असलेला त्या ठिकाणी आम्हाला आतमध्ये ज्या ठिकाणी 20 ते 25 फूट पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक बॉडी पुरुष इसमाची दिसली। वरून आम्ही पब्लिकच्या साहाय्याने आम्ही स्वतः पाण्यामध्ये उडी घेऊन त्या इसमास रस्सीच्या साहाय्याने आतमध्ये जाऊन बाहेर काढलेत। आज मी आता चाललो होतो, आपले पत्रकार बंधू हे सर्व गर्दी दिसली मला। मी थांबलो इथे। अंडरपास मध्ये 20-25 फूट पाणी आहे, तर मागील महिनाभर पासून पाणी आहे। हे जे मेंटेनन्स आहे याचा मेंटेनन्स जे आहे ते मेंटेनन्स झाला नाही आतापर्यंत, पाणी निघत नाही। कोणता ते अधिकारी त्यांच्या कानावर जी रेंगत नाही। आता जे साळुंके साहेब आहेत, सोळंके साहेब आहेत, त्यांच्यासोबत मी बोललो, ते इथे येऊन पाहत नाही। त्या माणसाचा जीव गेलेला आहे, आता तो भरपाई कोण करून देणार? हा नदी थोडी आहे, हे मोरणा नदी थोडी आहे। अंडरपास हे लोकांसाठी जाण्यासाठी मार्ग आहे। या मार्गावर इतकं पाणी आहे याचं कोणीही वाली नाही आहे। हे सबका साथ आणि खुद का विकास असा अंडरपास झालेला आहे।